हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आता आम्ही सकाळी सकाळी निघालो छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी. पिल्लूला डायरेक्ट बेडवरनं उचलला आणि खाली घेऊन आलो. त्याच्यामुळे पिल्लूचा असा हा अवतार आहे. आहो तिकडे काहीतरी काम करतात, गाडीला पाणी वगैरे टाकतायत आणि आम्ही रेडी होऊन बसलो छान. ओके. आणि जाण्याच्या आधी बाप्पांची पूजा पण केली छान. आरती वगैरे झाली. झालं चाल कर गॅलरी मध्ये आजी केलास का? गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चलो हर हर महादेव. कुठेतरी थांबून ब्रेकफास्ट करण्यामध्ये म्हणलं खूप वेळ जाईल, तर त्यापेक्षा आपण पार्सल घेऊयात आणि चलतेवरती गाडीमध्येच खाव्यात, म्हणजे तेवढाच वेळ पण वाचेल आणि लवकर घरी जाता येईल. सो आम्ही सुदामाचे पोहे पार्सल घेतले आणि चलतेवरतीच आम्ही गाडीमध्येच खाऊन घेतले. आऊंसाठी घेतले होते तर्री पोहे आणि माझ्यासाठी आणि पिल्लूसाठी घेतले होते इंदोरी पोहे. पण आम्ही तर काय चलतेवरती खाऊ शकत होतो, पण आहोंना काय खायला जमत नव्हतं, तर मग थोडा वेळ गाडी साईडला घेतली. आहोंनी पण खाल्लं, मी पण खाल्ले आणि मग आम्ही पुढे निघालो. हॅलो. तर आता मी आलो आहोत सुप्याजवळ, म्हणजे सुप्यालाच पोहोचलो आहोत. आणि सुपा म्हणजे आमचा एक स्टॉप असतो जिथे आम्ही एक स्टॉप घेतो दरवेळेस. तर इथली खारी खूप जास्त आवडते, म्हणजे रोडवरतीच आपणा बेकरी आहे. आणि दरवेळेस मी जेव्हा आपण पुणे टू संभाजीनगर आम्ही ट्रॅव्हलिंग करतो, एकदा तरी इथे थांबून एक चहा घेतो आणि दुसरी खारी घेतो. सो आता आम्ही थांबलो चहा पिण्यासाठी. पिल्लू मागे इथे मस्त झोपलं बघा, आणि म्हणलं चहा पिऊन घ्यावं, सोबत खारी पण घ्यावं. तो चलो. अय्यो बरोबर. काय होतं त्याच्यामध्ये? मंदिर आहे ते पाण्यामध्ये? काय सांगतो तू? तिकडे बघ जहाज मध्ये दिसलं का? ती काका जहाज चालत होतं तिथं. शिप मग तुला सांगायचं असतं. शिप उठून बघ बरं, उठून बघ, तुला दिसते. अय्यो तर चलो फायनली आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलो. घरी आल्यानंतर थोडासा आराम केला. त्यानंतर आम्ही बनवले मोदक. उद्याची पण थोडीफार तयारी केली. जेवणासाठी भैयाने बाहेरून आणली होती पालक पनीर, सो आम्ही तेच खाल्लं. आणि बस बाकी बस इथेच थांबू. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय, गुड नाईट.